तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहिला। आमदार प्रतापदादा अडसड। महिलांनी बांधल्या आमदार प्रताप अडसड यांना राख्या। रक्षाबंधनानिमित्त महिला भगिनींनी दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे। भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहाने, जबाबदारीने आणि आणखी जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे। हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील। हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही आमदार प्रतापदादा अडसड यांनी दिली। भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गणेश इंग येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला तालुक्यातील भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भगिनींनी आमदार प्रतापदादा अडसड यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले। आमदार अडसड यांचे दोन्ही हात राखींनी भरून गेले होते। राखी बांधणाऱ्या भगिनी या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील होत्या। 9 वर्षापासून सातत्याने हा रक्षाबंधन सोहळा सुरू आहे। ते केवळ आपल्या सर्वांच्या बहिणींच्या आशीर्वादामुळे, असे मत प्रास्ताविकेतून डॉक्टर अर्चना रोटे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष उषा तीनखेडे, तालुकाध्यक्ष शोभा हिवसे, शहराध्यक्ष नलिनी मेश्राम, डॉक्टर अर्चना रोटे, शोभा पुनसे, विठ्ठल राळेकर, मनोज डहाके, कृष्णा मारोडकर, संजय मेने, प्रणय राजनकर, मंगेश गुल्लाने, श्याम गंदे यांची मंचावर उपस्थिती होती। हा स्वागताचा सोहळा हे स्वागत गीत गजानन महाराज भजन मंडळाने सादर केले। मनीषा सूर्यवंशी, अर्चना गोडबोले, दर्शना ठाकूर, सीमा देवतडे, रीता बोरगावकर, भारती चुटे, सीमा सडमाके, जया किन्नाके, मंगला बिरे, वर्षा दगडकर, कोमल बोरकर, नलिनी बुटले, चंदा ढवळे, शारदा थोटे, संगीता चौधरी, रजनी खांडसकर, सुप्रिया ताडे, अरुणा महात्मे, सारिका मारोडकर, मालू रंगारी यांची उपस्थिती होती। संचालन दीपाली मानकर व आभार नलिनी मेश्राम यांनी केले। भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची यात विशेष सहकार्य लाभले। अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त कर यामुळे घाबरण्याचे काही कारण नसले तरी आपण स्वदेशीचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। त्यामुळे माझ्या सर्व बहिणींना आवाहन की स्वदेशी वस्तूचा आपण वापर करावा, अशी विनंती रक्षाबंधन सोहळा निमित्त आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली आहे। या मतदारसंघातील माझ्या माता भगिनी दरवर्षीच मला आशीर्वाद देण्याकरता रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण तो कार्यक्रम घेत असतो। यावेळी थोडं तब्येतीच्या कारणामुळं पोळ्याच्या आधी हा कार्यक्रम होऊ शकला नाही, तरी आमच्या सगळ्या माता भगिनींचे विचारणा होत होती, त्यामुळे हा कार्यक्रम पोळ्यानंतर सुद्धा घेतला। आणि मला अत्यंत आनंद आहे की माझ्या सगळ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं इथं मला आशीर्वाद देण्याकरता, राखी बांधण्याकरता आल्या। त्यांच्या सगळ्या या आशीर्वादामुळे, प्रेमामुळेच हे जे काही मी काम करू शकतो, सामाजिक काम असेल किंवा इतरही कामं सगळे त्यांच्यासाठी, समाजासाठी जे करू शकतो ते या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे होऊ शकते। मी सगळ्या माझ्या भगिनींचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि त्यांनाही विनंती करतो की त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच माझ्या पाठीशी सातत्यानं कायम ठेवा। आणि यामध्ये महिला आघाडी विशेष करून पुढाकार घेऊन काम करत असते, त्यांना सहकार्य करण्याकरता बाकीचे पदाधिकारी काम करतात। महिला आघाडीचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। आज जवळपास हे 9 वर्षापासून आम्ही हा उपक्रम चालवतोय। त्याला उपक्रम म्हणण्यापेक्षा मी एक बहीण भावाचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम असं म्हणणं जास्त आवडेल मला। आणि सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाची वाट पाहत असतात की, आणि याच्यामध्ये बऱ्याच महिला आता 9 वर्षांपासून त्यांचे अनुभव सांगतात। किती जणींनी बहिणी कोणाला भाऊच नाहीये, कोणी म्हाताऱ्या आजी सुद्धा अगदी आवर्जून राखी बांधायला येतात की नाही माझा भाऊ मेला तेव्हापासून मी कधी कोणाला राखी बांधली नाही, 7-7 वर्षानंतर कोणी राखी बांधली। त्याच्यामुळे हा राखीचा कार्यक्रम जो आहे हा आमच्या सगळ्या महिला भगिनींचा एक दादाला भेटण्याचा, त्याला आशीर्वाद देण्याचा आणि त्याच्यासोबत संवाद साधण्याचाही एक मार्ग असतो। आणि अगदी मोकळेपणाने, कारण इथे फक्त महिला असतात, मोकळेपणाने सगळ्याजणी बोलतात, आपले मन मोकळे करतात दादाजवळ आणि भरभरून दादांना आशीर्वाद देतात। आज पुन्हा याच कार्यक्रमासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत सगळ्याजणी। खरं पाहिलं तर आपण भारतीय परंपरेनुसार, आपल्या हिंदू परंपरेनुसार पोळ्यानंतर राखी बांधत नाही, पण यावेळी दादांची तब्येत खूप खराब होती आणि महिलांचा आग्रह होता की आमच्या भावना महत्त्वाच्या आहे, ते पोळ्यानंतरही आमचा जिव्हाळा तोच आहे, आमचं प्रेम तेच आहे दादावर आणि आमची राखी तुटायला नको, म्हणून आम्ही हा कार्यक्रम पोळ्यानंतर करतो आहे। सर्वांना माझ्याकडून, आमच्या महिला भगिनींकडनं, आमच्या भाजप महिला आघाडीकडनं रक्षाबंधनाच्या आणि गणपतीचं पर्व येणार आहे, हरितालिका असणार आहे, महालक्ष्मी असणार आहे, या सगळ्या सणांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हॅलो,
आमच्या प्रतापदादाचा नेहमी करतात, दरवर्षी कार्यक्रम असते राखीचा, किती चांगला होते हे सगळ्यांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. आम्ही दरवर्षी कार्यक्रमाला येतो दादाच्या. मी काही राखी नाही बांधत, मी दादाला आशीर्वादच देते फक्त. दादा मला राखी नाही बांधू देत. मी छान वाटते कार्यक्रम असं मला वाटते. दरवर्षी घेतो मी. माझा नातू आहे प्रताप दादा, मला कधी राखी नाही बांधू देत. मला आशीर्वाद दे म्हणते. माझा पहिल्यापासून संबंध आहे. भाऊ माझा भाचा आहे, मामीशिवाय बोलत नाही मला. दादा अक्का आजीशिवाय बोलत नाही मला. खूप चाहते मला. त्याला राखी बांधायला येतो. आम्हाला आता रक्षाबंधनमध्ये एकच भेट पाहिजे की दादा आमच्या पाठी सदैव पाठी असावा. आमचा पाठीराखा दादाच आहे. आम्ही सदैव दादाच्या पाठीशी आहे, दादा आमच्या पाठीशी आहे. एवढाच आशीर्वाद पाहिजे आम्हाला. तर मी सोनिका खर्डेवरून आहे. आम्ही दरवर्षी दादाला राखी बांधायला येतो आणि आम्हाला एक तो जिव्हाळा वाटतो की आम्ही दरवर्षी रक्षाबंधन जशी आपल्या भावाची आपण आतुरतेने वाट पाहतो, तशी आम्ही दादाची राखी बांधण्यासाठी आतुरतेने जिव्हाळ्याने वाट पाहत राहतो. पांडवणी धामणगाव रेल्वे बुधवार बाजार येथील रहिवासी असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादांच्या रक्षाबंधनचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तसा दरवर्षी असाच राहो. आणि आम्ही सर्व गजानन महाराज भजनी मंडळ आमच्यातर्फे दरवर्षी स्वागत गीत म्हणत असतो आणि याही वर्षी आमचं स्वागत गीत इथे आहे आणि असेच कार्यक्रम दरवर्षी राहो. आम्ही या कार्यक्रमाला सहभाग देत जाऊ.